ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं सातारा जिल्ह्यात आगमन झालं आहे। माऊलीच्या पादुकांना नीरा नदीमध्ये शाही स्नान घालण्यात आलं। यावेळी हा क्षण आपल्या डोळ्यात सामावण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती। विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वारकरी या सोहळ्यात निस्वार्थ भावनेने सहभागी होतात। आनंद आणि भक्तीचा हा अनूप सोहळा जगाच्या पाठीवर कुठेही दिसत नाही। माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये शाही स्नान का घालण्यात येतं याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत योगी निरंजन नाथ विश्वस्त तथा पालखी सोहळा प्रमुख यांच्याकडून। योगी निरंजन नाथ विश्वस्त तथा पालखी सोहळा प्रमुख श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा। ज्ञानेश्वर महाराजांचा पायी आषाढी वारी सोहळा हा पुणे ग्रामीणच्या बॉर्डरवर ज्यावेळेस येतो त्यावेळेस इथे नीरा नदी असते आणि ही नीरा नदी ज्ञानोबाराय महाराजांच्या पालखी सोहळ्याला पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेशित करते। एकंदरीत नीरा स्नानाचं असं ऐतिहासिक काही विशेष महत्त्व नाही, परंतु पालखी सोहळ्यामध्ये ज्ञानोबाराय महाराज एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जात असताना मधात एक धारा प्रवाह आहे, पाणी प्रवाह आहे, एक सरिता आहे, एक ओघ आहे आणि ती नदी आहे। नदी सनातन संस्कारांमध्ये सनातन धर्मामध्ये जलप्रवाह नाही तर जीवन प्रवाह आणि धर्मप्रवाह समजला जाते। त्यामुळे जर समजा ज्ञानोबाराय महाराज ही नदी ओलांडून जर जात आहेत तर त्या काठावर गेल्यानंतर ज्ञानोबाराय महाराजांना सुद्धा कुठेतरी आनंद मिळतो। त्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी, भक्तांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी ज्ञानोबाराय महाराज सुद्धा त्या नीरेमध्ये प्रवेशित होतात, स्नान करतात आणि तद्वतच ज्याप्रमाणे श्रीमंत ज्ञानेश्वरीचं प्रमाण आहे की नदीचं जल हे पातकाला पावन करतं, परंतु त्या नदीला कोणी जर पावन करत असेल तर हे संत माझी रुपडी हे संत जेव्हा त्या नदीला आपला स्पर्श करतात तेव्हा हजारो करोडो लोकांची पाप धुणारी ही नदी पुनरुज्जीवित होते, परमपवित्र होते। त्यामुळे नीरा नदीचं स्नान हे या सोहळ्यातलं प्रथम आकर्षण असतं। या स्नानानंतर अनेक उत्तम भाविक या नदीच्या जलाला जल न समजता तीर्थ म्हणून, गंगा म्हणून, यमुना म्हणून, कावेरी म्हणून परत नीरेमध्ये स्नान करतात आणि माऊलींनी स्नान केलं आणि त्याचं ते तीर्थ आपल्या अंगावर घेऊन आपणही पावन व्हावं या आनंद द्विगुणित करणाऱ्या भावनेने पुनश्च एकदा माऊलींसोबत पंढरपूरला मार्गस्थ होतात। न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा।